तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही झी 24 तासच्या ऑफिसला भेट दिली। यावेळी त्यांनी झी 24 तासच्या गणरायाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाची मनोभावे आरती केली। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। झी 24 तासच्या ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पाचा उत्साह पाहायला मिळतोय। आज झी 24 तासच्या बाप्पाचं भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी यांनी दर्शन घेतलेलं आहे। प्रवीण दरेकरजी, बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलं, काय मागणं मागितलं, काय साकडं घातलं? नाही, बाप्पाकडेच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि वैभवाचे दिवस येवोत अशा प्रकारची मागणी, प्रार्थना बाप्पाच्या चरणी या ठिकाणी केली। शेवटी विघ्नहर्ता यांच्याकडे काही मागावं लागत नाही, त्यामुळे महाराष्ट्रावर कुठलंही विघ्न न येवो, आलं तर त्या विघ्नाला दूर करण्याचं काम बाप्पा आणि बाप्पाचा आशीर्वाद करेल ही आपली श्रद्धा आणि विश्वास बाप्पाप्रती आहे। आणि त्याच्यामुळे सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यावेत। आज राज्यातला शेतकरी आहे, त्याच्याही जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं सुख आणि समाधान त्या ठिकाणी मिळावं अशी अपेक्षा आणि प्रार्थना बाप्पाकडे निश्चितच आहे। अगदी दुसरा एक सध्याच्या घडीचा चर्चेतला विषय म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणावर आंदोलन मुंबईमध्ये होते। दुसरीकडे ओबीसी आंदोलक सुद्धा आता ओबीसी नेते एकत्र येताना दिसत आहेत। या सगळ्या आंदोलनाकडे जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि आता ओबीसी नेत्यांनी बांधलेली मोठ आणि छगन भुजबळांची त्यामध्ये एंट्री, कसं बघता या सगळ्या आंदोलनाच्या, आरक्षणाच्या आंदोलनाकडे? मला वाटतं आंदोलन करण्याचा लोकशाहीनं सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे आंदोलन व्हावीत, आंदोलनं करावीत, आपला न्याय हक्क त्या ठिकाणी मागावा। परंतु कुणाच्याही आंदोलनानं समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे। मराठा समाजाचे प्रश्न आहेत, मराठा समाजाच्या वेदना आहेत, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही। परंतु ती दुःख, त्या वेदना सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय। देवेंद्रजी सीएम असताना आरक्षण दिलं, कोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळू नये याची काळजी घेतली। नंतर उद्धवजींच्या सरकारनं दुर्लक्ष केलं, त्यांना कोण विचारत नाही। शिंदे साहेब सीएम असताना 10% आरक्षण दिलं, त्याच्यामुळे सरकार हे देणार आहे, परंतु सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या, हे मला वाटतं टार्गेट ओरिएंटेड आहे असं वाटतं। सरकार सकारात्मक आहे, मराठा समाजाच्या बाजूने आहेत, आम्ही सगळे कुठल्याही पक्षात असो मराठा समाजाच्या प्रश्नांसोबत आहोत। परंतु त्या आंदोलनाच्या आडून देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ टार्गेट करण्याचा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही आहे। अगदी प्रवीणजी, समाज पण कोण टार्गेट आंदोलन जशास तसं करतोय, मला वाटतं अशा प्रकारचं उद्या ओबीसी समाज आक्रमक होणार, मग शेवटी हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण म्हणवतो, मग समाजात अशा प्रकारचा आपण द्वेष निर्माण करणार आहोत का, तेढ निर्माण करणार आहोत का, हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्न आहे। कोण टार्गेट करतंय असं वाटतंय मुख्यमंत्र्यांना? नाही, ज्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष आहे, कारण देवेंद्रजींनी या महाराष्ट्राच्या राजकारणावर मांड टाकले, चांगली पकड बसवली। महाराष्ट्र गतीनं आज विकसित होतोय, मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होतंय, रस्ते होत आहेत, शेतकऱ्याला शाश्वत शेतीच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत। अशा पद्धतीनं महाराष्ट्र आज विकसित होतोय, देवेंद्रजींचं नेतृत्व लोकाभिमुख होतंय। आणि मग जे प्रस्थापित आहेत, ज्यांना वाटतं की राजकारण म्हणजे आमची बापाची जागिरी आहे, त्यांनी आज पडद्यामागून देवेंद्रजींना कोंडीत पकडण्याची नामी संधी आहे असं समजून या आंदोलनाचा दुरुपयोग करताना दिसत आहेत।
कळत नकळत खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. आमचं म्हणणं आहे, ज्यांनी दिलंय त्यांना का टार्गेट करता. आज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो मुलींना आज रोजगारात त्या ठिकाणी उद्योगात उभे राहिलेत, सवलती दिल्यात, शिष्यवृत्ती दिल्यात, परदेशात मुलं जात आहेत. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींनी सरकार सकारात्मक असताना देवेंद्र फडणवीस जसे काही मराठा समाजाचे खानदानी दुश्मन आहेत असं चित्र आपण का उभं करतोय. मला वाटतं सरकार म्हणून सामुदायिक जबाबदारी आहे. देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील किंवा दादा असतील, सामुदायिकपणे मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोबत आहेत. तथापि कुणाच्या आरक्षणातलं काढून देण्याची मानसिकता त्यांची स्पष्ट आहे की द्यायचं नाही. बाकीच्यांसारखं भूमिका घ्यायची नाही. ओबीसीतनं आरक्षण देणार का म्हणून पवारसाहेब सांगणार नाहीत, उद्धवजी बोलणार नाहीत, काँग्रेसचा नेता बोलणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मग सांगा ना ओबीसीतनं द्यायचं का. त्याच्यामुळे त्यांची दुटप्पी आणि लबाडी भूमिका आहे. आम्ही स्पष्टपणे जे जमेल ते सांगतोय. जे सरकारच्या हातात आहे, जे कायद्याच्या चौकटीत, विधिमंडळात, कॅबिनेटमध्ये घ्यायचा अधिकार सरकारला आहे, ते सारं काही मराठा समाजाला दिलं जाईल यावर आमचा विश्वास आहे. अगदी प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी रोखठोक आणि मनमोकळेपणानं बोललात त्याबद्दल.